काय त्रास होतो तुम्हाला? मला व्हेरिकोज वेनचा त्रास होताच आणि शिवाय पाय वगैरे खूप दुखायचे. असं उठता बसता खूप त्रास व्हायचा. टॉयलेटला जायला सुद्धा त्रास व्हायचा, बसायला उठायला. आणि ही बाजू ही दुखायची माझी, उजवी बाजू. कारण मी जरा पिशव्याही अडकवल्या त्या बॅगा वगैरे नोकरी करताना. अपडाऊन बऱ्याच वेळेला केलंय मी. दुट्या कुठं शिवाय शेतातली कामं पहिली केली, ती कोडक्या बिडक्या पाट्याच्या पाट्या उचललेत मी. त्यामुळं मानत बसायची पाटी, म्हणजे लहानपणी असं 11-12 वर्षाचं असताना. आणि ते काम केल्यामुळं का काय मला माहित नाही, पण मला खूपच त्रास व्हायचा. असा पाठ दुखायची. मग अक्षरशः वाटायचं एक वेळ मृत्यू परवडला, पण हे जगणं नको. पण आता ट्रीटमेंट ह्यासाठी केलंय का तुम्ही? कुठे कुठे ट्रीटमेंट दुसरी गाणी केलंय का? हो केले की, कराडमध्ये सुद्धा केलंय मी. 1000 रुपये देऊन हे आयुर्वेदिक औषधं घेतली. 3-3 हजार घ्यायचे. असं तुम्ही जे करताय ना तसे काय 3-3 हजार. त्यांच्या गोळ्या बी घेतल्या, पण काहीच फरक नाही. पुण्याला व्हायला लागला. पायातनं चपके, अंगठ्यातनं चपके यायचे. पण तुमच्याकडे आल्यापासून नाही, आय एम सो मच हॅपी. ना, थँक्यू. म्हणजे तुम्हाला इथल्या कुठली माहिती पडली? कशी माहिती पडली? माझ्या मुलानं का नाही सारखं औषधं शोधत बसायचं. माझं दुखणंच बरं होईना. डॉक्टर बंद केले, पैसा जाऊन काय फरक पडेना. मग मुलानं ह्याच्यावर बघितलं, त्याच्या फोनवर, म्हणजे मोबाईल युट्यूबवर बघितलं. युट्यूबवर म्हणजे मम्मी असं असं एक वयस्कर महिला तुमच्या इथं अशी बसून आत गेलेली आणि बाहेर आल्यानंतर ती चालत आली. तेवढंच मुलाला म्हटलं नाही मम्मी जाऊया आपण. मला खूप त्रास होता. टॉयलेटला यायला जायचं, खाली बसलं की मांडी सुंबू व्हायची, मुंग्या यायच्या पायातनं, अंगठ्यातनं असे चपके यायचे माझ्या. आता कसं वाटतं तुम्हाला? आता खूप चांगलं. चपके नाहीत, काय नाहीत. आय एम सो हॅपी आणि हेल्दी नाव. सुरुवातीला पूर्ण गाडी आय वर्क व्हेरी वेल अँड म्हणजे आय मीन खूप काम करते मी, पण काय होत नाही मला. अजून काम पण होत नव्हतं नाही. सारखं बसायला लागायचं, बसलं तर उठायला यायचं नाही. काय झालं होतं कोणास ठाऊक. पण तुमची ट्रीटमेंट घेतल्यापासून दिवसभर मी काम करते, फिरायला जाते, पाय काय दुखत नाही. आणि योगा बी करते. योगा तर आता असं यायला म्हणलो का असं मला पहिलं यायचं नाही, मांडल्यामुळं बसायलाच यायचं नाही. पण तुमच्यामुळं नाही एवढा हलकापणा आलाय आणि खूप खूप हेल्दी वाटते मला. आता मी कोणतं नवं जीवन मला आले असं वाटते. म्हातारपण असं वाटतच नाही, खरंच सांगते, वयाच्या नुसता नाही. बरोबर, रिअली. आणि मी प्रत्येकाला माहिती सांगते. तुम्ही आला कुठून? कराडवरून.